महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आणि मार्गदर्शक आबांचा आज वाढदिवस आहे आणि पाखऱ्याने वाढदिवसाचा एक गुलालसुद्धा मिळून दिला आहे आणि मोठ्या मैदानामध्ये आणि सोबत पलाला भोंगा. काय बोलाल आबा? सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. वाढदिवस माझा काल होऊन गेला. ठीक आहे, मैदान काढलं होतं. बरोबर. मैदान आज आहे, त्याच्यामुळे जरा वाढदिवसाचाच गुलाल म्हणता येईल. बरोबर आहे. आणि बरं वाटतं वाढदिवसाच्या दिवशी गुलाल मिळाला, समाधान वाटतं. काय आम्ही तर गुलालासाठीच करतो, दुसरं काय म्हणजे त्याच्या एवढा आनंद नाही कसं. बरोबर आहे. आता बघा मोठा मैदान आला होता मुंबईला, तिथे आपल्या गाडीचा एक मिसॅन्डरीमध्ये एक अपघात सुद्धा झाला, जोता तुटला. बघा म्हणजे कुठलाही हानी न होता बैला सुखरूप राहिली आणि आज तेही दोघंही पुन्हा इथं मोठ्या मैदानामध्येच गुलाल घेतला. तर काय असतं माहिती आहे का, तो एखादा दिवस आपला असतो, एखादा दिवस आपला नसतो, असं समजून असं म्हणजे न होणाऱ्या गोष्टी की अशा होऊन जातात. की आता ते दिवशी जोटं तुटलं, ते 2 मैदान अगोदर आम्ही नवीन जोटं टाकलं होतं, आपल्याच छकडं होतं, नवीन जोटं होतं, पण तुटलं. त्या दिवशी आपलं नशीबच नव्हतं म्हणायचं. पण बरं एक दुसरा नशीब असं चांगलं म्हणायला पाहिजे की कुणाला इजा झाली नाही, कुणाला लागलं नाही, बैल कुठं सुटून गेले नाही किंवा ड्रायव्हर पडला नाही. हे देवाच्या दयेने चांगलं झालं, लागलं नाही कुणाला, सर ते महत्त्वाचं. बरोबर. गाडी काय आजची उद्या पळत. बरोबर. आता चालू सीझनला मी बघतोय बाबा, म्हणजे तुम्ही स्वतः कुणालचं नाव घेता बघा. मुंबईला मला होतं आता चालू सीझनला हिंद केसरी मान पण त्यांनी मिळवलं, एक ओरिजिनल हिंद केसरी. त्यानंतर बघा प्रत्येक गाडी म्हणजे गाडा मालकांची इच्छा आहे आमच्या गाडीवर कुणाल बसावा का, तर गाडी निकालामध्ये चांगली नेतात. मागच्या वर्षी तुम्ही प्रदीप शेट्टी त्याच्या गाडी आणण्याच्या पद्धतीवरनं मी शेटला म्हणलं होतं की आपली गाडी कुणालने झाली. मागच्या वर्षी म्हणजे मला वाटतं पुंगाची आणि पाखरेचीच गाडी होती. मी मिलिंद शेटला मी सांगितलं की नाही आपण कुणाला बसू मागच्या वर्षी. बघा आणि आज काय कौतुक कराल बघा, तुम्हाला एक गुलाल मोठा आणि वाढदिवसानिमित्त भेट. फार आनंद वाटला. वाढदिवसाच्या दिवशी मिळाला गुलाल, तो एक आनंद वाटला. बरोबर. आता आबा मैदान बघा, गणेश भाऊ बनकर मला वाटतं दुसरा पर्व आहे. मागच्या वर्षी पाऊस पडला होता मैदानाच्या दिवशी, तरी त्यांनी एक सिद्ध करून दाखवलं आणि मैदान पार पडला होता एका दिवसामध्ये. त्यानंतर आज बघा, आज तर मला वाटतं खूप लवकरच मैदान चालू व्हायला पाहिजे होता. मैदान चांगल्या रीती चालू झाला, पण बघा निकालामध्ये आता बरेचसे गाडा मालक, तुम्ही काय बोलायला पाहिजे? नाही, आता जे गणेश भाऊ आहेत त्यांचं आयोजनामध्ये त्यांनी स्वतः म्हणून कुठलीही त्रुटी ठेवली नाही. आता मी तुम्हाला जसं म्हणाल की एखादा दिवस आपला नसतो, बरोबर. तर काहीतरी चुकीचं घडतं. आणि सगळ्यात मोठी एक प्रॉब्लेम झाला इथं मैदानावर त्या असा की पब्लिक आलं जास्त पब्लिक आलाय. बरोबर. आणि हे काही कोणाच्या हातात नाही, ही कुणाची चुकी नाही. बरोबर. त्यांनी त्यांच्या पद्धतीने तयार करून ठेवली, पण पब्लिकला आवरायला म्हणजे पुरेशी ताकद म्हणण्यापेक्षा की त्या आवाकाच्या बाहेरचं पब्लिक झालं. दुसरी गोष्ट अशी की पब्लिक जास्त आल्यामुळं, नेटवर्कचा इश्यू आल्यामुळं लाईव्ह आणि जे खालच्या कॅमेऱ्याचं वरच्या कॅमेऱ्याचं कोऑर्डिनेशन करणारी जी केबल ते वायफाय त्याला प्रॉब्लेम आला. हे असे 2 प्रॉब्लेम आले. आता काही झालं तरी हा खेळ त्यांना नवीन आहे, त्यांच्या परीने त्यांनी अतोनात प्रयत्न केलेले आहेत आणि मी त्यांचं कौतुक करेल. याच्यासाठी संघटनेकडनं त्यांनी प्रत्येक गोष्टीची माहिती घेऊन त्या पद्धतीने प्रत्येक गोष्ट केलेली आहे. परंतु हे पब्लिक किंवा हे वायफायचा प्रॉब्लेम येणं पब्लिक आल्यामुळं हे त्यांच्या हातात नाही. तरी पण पुढच्या वर्षी आता त्यांना सांगेन की बाबा काहीतरी आपण सेपरेट व्यवस्था करू. काय असेल त्याच्यात टेक्निकली मला सांगता येणार नाही. बरोबर. की वायफाय आपल्याला इथं कसं काय व्यवस्थित करू शकेल किंवा काय, याची फक्त व्यवस्था. बाकीचं त्यांनी जे पळायला रान निवडलं आहे ते अतिशय सुंदर आहे. रस्त्याची अडचणी नाही, पार्किंग, प्रत्येक गोष्टीवरती त्यांनी फोकस करून काम केलेलं आहे. एवढं पब्लिक सांभाळणं सोपं नाही, प्रत्येक आयोजकाला माहिती आहे. त्यांनी त्यांची पूर्ण कुवत लावलेली आहे. परंतु तो थोडासा प्रॉब्लेम झाला, थोडासा म्हणण्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम पब्लिकचा झाला. बरोबर. आणि तो त्यांच्या हातात नाही. परंतु तरीसुद्धा बऱ्यापैकी पब्लिक, त्यांचे स्वयंसेवक म्हणा, पोलीस यंत्रणा म्हणा, किंवा त्यांनी जे सिक्युरिटी ठेवलेली आहे त्यांनी बऱ्यापैकी पब्लिक हाकल पळाले सेमी. तर मला नाही असं वाटत की मी त्यांना काही म्हणजे त्यांच्याकडे बोट सारखी. बरोबर आहे. पण मला वाटतं याच्यावर अजून एक तोडगा निघू शकतो. आता त्यांना म्हणजे इकडच्या लोकांना म्हणजे बघा, हा कुठला तरी नवीन खेळ वाटला आणि जास्त अपाट गर्दी, तर या भागामध्ये पण बरीचशी मैदानं व्हायला पाहिजेत, म्हणजे महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये. आता ह्याच्यातनं प्रेरणा घेऊन होतील माझ्या अंदाजाने. नाशिक भागाला पावसाळ्यामध्ये पाऊस जास्त असतो, कदाचित त्या पिरियडमध्ये नाही होणार.
जर बघितलं आज महाराष्ट्रभरातून गाड्या आल्या तिथं पळायला, तर चांगलं नियोजन आणि चांगले आयोजन करते जर असतील ना तर 100% लोकांना इथं सुद्धा प्रतिसाद मिळेल. आणि हा खेळ 3 फेऱ्यांचा जो बैलगाडी शर्यतीचा खेळ आहे हा आत्ता अस्तित्वात असलेले सर्व बैलगाड्याचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये सर्वात लोकप्रिय आहे. त्याच्यामुळं लोकांचा कल आहे याच्याकडं, भविष्यात मैदान होतील असं वाटतं. मी बऱ्याचशा बैलगाडी मालकांना किंवा यांना सुद्धा बोलतो की तुम्ही तुमच्या पद्धतीने जे इकडे खेळता तर तुम्ही बैल जर पळवले आणि 3 फेऱ्याचे मैदान जर तुम्ही आता 2 बैल असं बिंजोड टाईप पळवतात ते बरोबर आहे. तर त्या टाईप न पळवता ह्याच्यामध्ये पळवल्यानंतर तुम्हाला तुमच्या जनावरांची उद्या गोरगरिबाचा एखादा बैल जास्त पळतो विकला जाऊ शकतो. आज आपल्या भागातला इकडं बैल पळतो तो जास्त पैशाला जात नाही, परंतु जालना विदर्भ मराठवाडा त्या साईडला त्या लोकांनी तो खेळ आपला अवगत केल्यामुळं त्या लोकांच्या बैलांना किमती आज चांगल्या यायला लागल्या. ही सुद्धा त्यांना उदाहरण दिलेली आहे आणि त्याच्याशी बरेचसे लोक सहमत पण आहेत. बहुतेक आता आयोजक सुद्धा त्या पद्धतीने आयोजनाचंच महत्त्वाचं असतं. आयोजक फिरले की ऑटोमॅटिक बैलगाडी मालक सुद्धा त्या पद्धतीने तो सहभाग नोंदवणार. बरोबर. आता संबंध टिकून ठेवल्यात बघा, आम्ही कायम बघतो प्रदीप शेठ किती असतील आणि तुम्ही बघा एक रील पण मी टाकली होती, खूप जास्त व्हायरल झाली, लोकांनी खूप पसंत केली तिला. म्हणजे एक नाही तर 2 नाही तर अनेक साऱ्या पिढ्यांचं नातं आहे. काय बोला. आता तुम्हाला मी मागे सांगितलं होतं माझे म्हणजे दादांचे माझे पहिले संबंध आले. प्रदीप शेठ त्यावेळेस या शर्यतीच्या याच्यामध्ये लक्ष पण देत नव्हते, त्यांच्या व्यवसायामध्ये असायचे. दादा आणि मोहनशेठ राऊत बरोबर असायचे त्यावेळेस आणि दोघं माझ्याकडे हडपसरला यायचे. माझी पहिलं मला वाटतं 2001ला वगैरे माझी बैल आली असतील त्यांच्याकडे पळायला मुंबईला. मला काय इकडं मुंबईला दुसरं कोण ओळखत नव्हतं, तेच पहिला माणूस मला ओळखत होता. बरोबर. आता मुंबईला या ना एक दिवशी, कधी येतात? कारण मी आता भरपूर दिवस झालं येऊन गेलो मध्ये येऊन गेलो. एक मैदान आमचं जोटं तुटलं ना त्या दिवशी, जोटं तुटलं ना त्या दिवशी म्हणजे बिंजोरला नाही आलं. बिंजोडला नाही आलो. मागच्या वर्षी मला वाटतं ओल्याच्या मैदानाला मी तुमची बाईट घेतली होती, बिंजोरला आलो होतं. बिंजोडला नाही आलो. थोडंसं व्याप आहे आणि त्याच्यामुळं आज मी 1 महिन्याने आलो जवळजवळ. बरोबर. कोरेगाव नंतर आज आलो. बरोबर. आता थोडक्यात प्रदीप दादाशी हो. बघा, दोघांच्या म्हणजे तुमची नितीन दादांची आणि तुमची दोघांच्या मुलींच्या नावाने गाडी पळते आणि कायम तुम्हाला यश काय बोलाल, म्हणजे लक्ष्मी धावणीला लागलेला पाखरे म्हणतात ना, मुलगी घराची लक्ष्मी असते आणि बहुतेक करून म्हणजे त्या दोघींच्या नावानेच गाडी पळते म्हणून आम्हाला यश येतो. कारण यशाच्या पाठीमागच्या मेन त्याच आमच्या पायगुणांनी आम्हाला गुलाल आमच्या कपाळी त्यांच्या नावाने लागतो. बरोबर. मुलींच्या पायगुणानंच आम्ही आजवर इथपर आलो आहे. आता आबांना बघा वाढदिवसाच्या मला वाटतं तुम्ही कालच दिल्या असते शुभेच्छा, पण कुठेतरी आज पाखऱ्या पण देतं शुभेच्छा त्यांना गुलालाच्या हातमध्ये. आबांना आम्ही काल देखील शुभेच्छा दिल्या, पण कालच्यापेक्षा आज शुभेच्छा एकदम गोड आहेत आबांना आमच्याकडनं. कारण की आम्ही आज आम्हाला गुलालात राहिलो आणि म्हणजे ही खरी पाखऱ्याकडनं खरी गिफ्ट आहे आणि सर्व पाखऱ्या बावऱ्या आणि आमचं बदलापूर सर्वांच्या वतीने ही आबांना एक बड्डे गिफ्टच आहे वाढदिवसाची. आता सेमी पलतात अजून, मला तर वाटतं आता फायनल काय वाटतं तुम्हाला होणार का? सेमी मला वाटतं संपत आले. सेमी संपत आले आता, शेवटचं शेवटचं एक पोहोचतो आता. म्हणजे गेला 1.5 ते 2 तास गेले बहुतेक सेमीला. शक्यतो फायनल ते जरा तुम्हाला सांगितलं ना ते जो ह्याचा प्रॉब्लेम झाला, नेटवर्कचा जो प्रॉब्लेम झाला त्याच्यामध्ये निकालाचा आहे. त्याच्यामुळे निकाल द्यायला उशीर. बरोबर. गोंधळ आणि काही बैलगाडी मालकांनी अशी चक्कर लढवली की म्हणजे लखनची आणि देवाची गाडी बघा किती अंतराने बसली, सगळ्या दुनियेने बघितली. प्रत्येक गाडीचा नंबर टाकून तो माणूस आहे ना त्या लखनची आणि देवाची गाडी पळून देत होता, माझी गाडी लागली. अशी बी कलंतरी लोक असतात काही. म्हणजे एकच याच्यावर पायथ्यावर काय 2 गाड्या थोड्या पडल्या आहेत घेऊन का? आला तो माणूस. म्हणजे काहीतरी आजचा म्हणजे नंबर टाकणाराकडनं चुकून झाला. बरोबर. कारण काय झालं की या लोकांनी नंबर न टाकता गाडी सोडून आणली आणि तो तिथं होता त्याच्या गाडीवरती नंबर टाकला. तर नंबर टाकल्याचा फायदा घेऊन तो गाडी घेऊन पळायला. बरोबर. चला थांबूया, आपण फायनलचा गुलाल झाल्यावर भेटूया. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि असं तुमची मैत्री असो, तुमचं नातं असो कायम असं टिकू द्या. कायम आम्ही तुमच्या मुलाखती घेत राहू. धन्यवाद.